कसे आहात तुम्ही सगळे? मग सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. फ्रेश मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा. आपण आता मस्तपैकी चाललेलो आहोत फिरायला कोयनामध्ये आजूबाजू. आम्ही आता जाणार आहोत, आम्ही ॲक्च्युली आता या कारने जाणार आहोत आणि एक 4-5 प्लेसेस मी आता केलेले आहेत कोयनामधले. सो आम्ही आमच्या सगळ्यांसाठी मस्तपैकी आता फिरायला जाणार आहोत. सो हे माझे आई बाबा आणि यांच्याबरोबर आम्ही आता सगळे मस्तपैकी घुमी करणार आहोत. तुम्हाला लवकरच सगळे तिथल्या प्लेसेसचे छानपैकी अपडेट्स देईन, सो दॅट तुम्ही पण इथे आलात तर जाऊ शकता फिरायला. सो बेसिकली हा कोयना आपली गाडी जाऊ शकते. गाडी रास्ता थोडा ऑफरोड आहे. आंबा माती तिकडं आम्ही जाणार आहोत. फ्रेंड्स, आपण आता फॉरेस्ट रिसॉर्टवरून आता इथे एक सुंदर असं पांडवकालीन जे मंदिर आहे जिथे आपण आता आलेलो आहोत. आपल्याला दादा एक्सप्लेन करतोय. हा नमस्ते, माझं नाव रवी. तर आपण आता इथे आलेलो आहोत आंबा मातेच्या मंदिरात. जसं की हे आपण समोर बघू शकता की हे पांडवकालीन मंदिर आहे. पूर्वीचं मंदिर आहे. अगदी स्ट्रक्चर पाहिलं त्याचं तर ते अगदी जुन्या म्हणजे आता हे पूर्ण दगडाचंच आहे सगळं. सगळं माउंटन तोडून आणलेलं. म्हणजे असं पूर्वकालीन लोक सांगतात की पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे. 800 वर्षापूर्वीचं अंबा मातेचं आणि आंबा खेळती असं 2 आईंचं मंदिर आहे. अच्छा, असं. आणि आपल्याला जर आता इथून म्हणजे आपला हा इथला स्टॉप कुठला आहे, तिथून इथपर्यंत यायचं असेल तर साधारण किती एरिया? चिपळूण एक रस्ता आहे, त्याच्या शेजारीच म्हणजे बोपोली म्हणून एक गाव आहे, तर त्याच्या शेजारून वरती यायचं आहे ते. तर आपण येऊ शकतो. अदरवाईज फॉरेस्ट एस्केप पासून हार्डली 15 मिनिटावरती आहे ना. एक 12 किलोमीटरचा रस्ता आहे फॉरेस्ट एस्केप पासून. त्यानुसार आपण येऊ शकतो. वाव. सो फ्रेंड्स, आपण आता बघूया. खरोखरच सुंदर अशी माहिती दिलेली आहे. छान असं मंदिर आपण आता पाहूया. घंटानाद. मंदिराच्या आजूबाजूचा असलेला परिसर, झाडांची असलेली अशी वनराई आणि त्याच्यामध्ये वसलेलं असं सुंदर असं मंदिर. पक्ष्यांची किलबिलाट, पक्ष्यांचा आवाज अतिशय असा मनमोहक असा वाटतो. बघ काय सुंदर असं छान असं वातावरण आहे. थंडीच्या दिवसामध्ये इथे तुम्ही जर आलात तर जरूर या फ्रेंड्स. खरंच खूप सुंदर असं वातावरण तुम्हाला इथे अनुभवायला मिळतं आहे. अगदी छान अशी प्रचिती येते. आजूबाजूचा परिसर खरंच खूप सुंदर आहे बघा. आणि कल्पनाही करवत नाही इतकं अगदी जुनं मंदिर, ते पण किती छान असं व्यवस्थित अगदी दगडामध्ये असं सुंदर असं कोरलेलं असं मंदिर आहे. वा वा वा, सुंदर. कारण आता छानपैकी असं केलेलं आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय. अंबाबाईचा उदो उदो. मला बी जवळून असं अंबाबाई दाखवते. वा बघा, सुंदर. बाप्पा अशीच कृपादृष्टी आशीर्वाद सदैव ठेव. बाकी जे आहे ते सगळं तसंच आहे. आणि कलर आणि फक्त ते वरचं ते कळस नाही का, ते गाववाल्यांनी केले ते. बाकीचं सगळं जुनच आहे. म्हणजे पांडवकाळी म्हणजे पांडवांनी बांधलेलं मंदिर असं ही आधीची लोक सांगतात. कधी भरते यात्रा? यात्रा मे महिन्यामध्ये असते बघा. अच्छा, महिन्यामध्ये असते यात्रा. मे मध्ये आम्हाला परत यायला लागेल. मोठी यात्रा भरते. हो, गावकरी अगदी उत्साहात म्हणजे मोठी करतात यात्रा. क्या बात आहे. मे म्हणजे यात्रेचा सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रात तेच चालू असतो. दीदी आमच्या दोघांचे मंदिराच्या आजूबाजूचा असलेला परिसर, इथलं असं सुंदर असं वातावरण इथे येणाऱ्या प्रत्येकाला असं खूप प्रफुल्लित करतं. तुम्ही जर म्हणजे जर पावसाळ्यात जर तुम्ही प्लॅन करत असाल तर इथलं वातावरण अजूनही नयनरम्य असं आहे. पण आम्ही यावेळेला डिसेंबरचा महिना स्पेशली चूज केला आहे, कारण थंडी म्हणजे आम्हाला सगळ्या आमच्या फॅमिलीमध्ये प्रचंड आवडतं हे थंडीचं असलेलं वातावरण.
सो अशा या वातावरणामध्ये तुम्ही आलात आणि अगदी 10-15 मिनिटं या मंदिराच्या बरोबर अशी तुम्ही थोडा वेळ बसला, छान अगदी शांतपणे डोळे मिटून वगैरे खूप असं सुंदर असं वाटतं. तर अशा प्रकारची मंदिर आहे जिथे आपल्याला प्रत्येक वेळेला अशी व्हिजिट दिली पाहिजे. सो माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी अशी वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं दाखवण्याचा माझा हा नेहमी असा प्रयत्न करतो. त्यातलंच हे असलेलं एक पांडवकालीन खूपच असं पुरातन असं मंदिर आहे हे आणि 800 वर्षापूर्वीचं 800 वर्षापूर्वीचं असलेलं प्राचीन असं मंदिर आहे पांडवकालीन. तर या आजूबाजूचा परिसर एन्जॉय करा. कधी कधी आपल्या मोबाईलमधून आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अशा धकाधकीच्या जीवनामधनं थोडासा का होईना स्वतःसाठी वेळ प्लीज काढा आणि अशा वातावरणाचा अशा निसर्गाचा सुंदर असा आनंद घ्या. हो, आपण आता आलेलो आहोत नेहरू स्मृती कोयना नगरचं असलेलं सुंदर असं उद्यान. सो आपल्याला आता हे एक्सप्लेन करेल. इथे जाण्यासाठी काय तिकीट वगैरे आहे का? हो, इथं तिकीट काउंटर आहे पुढच्या साईडला. ओके, तिकीट काउंटर घेऊन मग पुढे जायचं. पुढे जायचं. ओके, किती जण आहोत आपण? 6 जण आहोत आपण छानपैकी आता आजूबाजूचं सुंदर असं गार्डन पाहूया. तुला माझ्यावर फोटो क्लिक करायचा आहे का? नाही, मी तुझ्यावर फोटो क्लिक करते. त्यापासून जी आतमध्ये जी गावं होती, हां, एक 200-300 गावं होती, त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं. ओके. आतमध्ये जी गावं येणार होती ती, तर त्यांना आता दुसरीकडे आता ते 200-300 गावांना सरकार कुठे कुठे जमिनी देणार, हां, म्हणून इकडेच जंगलाच्या ठिकाणी किंवा जे बफर झोन मध्ये जी जागा होती ते त्यांना देऊन टाकल्या. मग आता ती लोक तिथंच आहेत स्थानिक, त्यांना आतमध्ये काही रोजगार नाही. म्हणजे पूर्ण जंगलात आता कोवर झोन मध्ये सुद्धा गाव आहेत, बरीचशी गाव आहेत. ओके. मग इथल्या लोकांचा रोजगार काय? रोजगार म्हणजे तसं सिनियर सिटीजन गावी काही त्यांची मुलं असतील ती मुंबई पुण्याला. तेच आहे. इथे काय हँडमेड वस्तू वगैरे अशा काही बनतात का? नाही, असं काही नाही. ओके. फक्त शेती असते, नाचणी आणि भाताची तांदळाची शेती जास्त होते. इंद्रायणी फेमस आहे इकडे. फेमस आहे इकडे. ओके. आणि जी नदीच्या शेजारी जी आहेत म्हणजे त्यांना पाण्याची व्यवस्थितपणे जर हे आहे ते म्हणजे पाण्याची व्यवस्था आहे, त्यांना ते शुगर ऊसाची शेती हां, किंवा कलिंगड करतात. हां. अच्छा, इकडे ऊस आणि कलिंगड स्ट्रॉबेरी चांगला पिकतो. चांगला पिकतो. ओके. बरोबर. अच्छा, वा, चांगलं आहे, मस्त आहे, सुंदर आहे इथलं. खरंच वातावरण शांत आहे इथलं, अगदी परिसर खरंच निसर्ग. युनेस्को संस्थेने वर्ल्ड हेरिटेज एरिया डिक्लेअर केले या भागात. या भागाला केलंय. घाटला, हो. क्या बात आहे. किती एकरचा साधारण एरिया आहे? हा जो रिझर्व आहे तो 1200 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. ओके. अच्छा, हो, पण वाव, मस्त आहे ना. ते अजिबात नाही. हा, प्रदूषण कोणतं प्रदूषण नाहीये. बरोबर बोललास, खरी गोष्ट आहे. पाण्यात म्हणा किंवा हवेत म्हणा हा, कोणत्याच प्रकारात प्रदूषण नाही. आणि हा, इकडे जे झाडांवर ते पांढरे डाग दिसतात ना, हा, दगडी फुलं हा, जे दगडांवर येतात किंवा झाडांवर येतात. अर्जुन आणि आयनाच्या झाडावर खूप येतात ते. अच्छा, मला दाखवशील अर्जुन आयनाची झाडं कुठली ती? हा, दाखवतो. हा, तर त्याच्यावर नाही, इकडून जायचंय. तर त्याच्यावर ते जे पांढरे डाग येतात हा, त्याला लिचेन असं म्हणतात बघा. मसाल्यात वापर करतो आपण दगडी फुलाचा. हा, हा. त्याचं मार्क असं आहे की ते फक्त 0% पोल्युशन मध्ये येतं. ओके. तुमच्या मुंबई पुण्यात कुठेच दिसणार नाही. नाही, हा, बरोबर ते आहे. मार्क आहे की ते फक्त 0% पोल्युशन मध्ये येतं. ओके. मग हे ते इकडे सगळं असं पिकतं का? हो, ते इकडे पिकतं. जास्त प्रमाणात होतं ते. ओके. अच्छा, वा, दुसरा काही पर्यायच नाही. बरोबर, राईट. हा, तर असं की लोक इकडे शेती करतात. जसं हा. कोवर झोन मध्ये जी गाव आहेत हा. त्यांना बिबट्याचा एवढा त्रास आहे अच्छा, की बिबट्या जो आहे आता गाई म्हशींचा म्हणजे दुधाचा व्यवसाय जास्त चालतो हा, गावामध्ये. तर तो जब बिबट्या आहे ना घरात घुसतो. कशासाठी? गाई किंवा शेळ्या ज्या असतात घरात ओके. जास्त पाळतात. तर त्याच्या म्हणजे त्याची जी पिल्लं असतात ते उचलून घेऊन जाण्यासाठी बिबट्या घरात शिरतो. अच्छा, हा, तर लोकांनी सोलरचं फेन्सिंग करून ठेवले घराच्या शेजारी. सोलरचं फेन्सिंग करून ठेवलंय. करंट वाला ओके. असं त्याच्या सुरक्षिततेसाठी. हा, बरोबर. म्हणजे एवढी परेशानी त्यांची, अच्छा, एवढा त्रास आहे बिबट्याला. त्रास आहे. मग इथे खूप बिबटे असतील ना? इथे बिबट्या. प्रचंड बिबटे आहेत. जे बिबट्यांचं हे म्हणजे population फॉरेस्टच एरिया आहे त्याच्यामुळे तसंच आहे. बिबट्याचं पॉप्युलेशन खूपच आहे. बिबटे दिसतातच. अशा प्रकारचा छान असा एरिया असेल त्याला तुम्ही विजिटला या. खरोखर सुंदर असा एरिया आहे. मोठं भरपूर असं मोठं असं गार्डन आहे. आपण आता अजून थोडंसं पुढे जाऊया आणि अजून डिटेलमध्ये आपण थोडी माहिती घेऊया आता. सो हा इथे असा मस्त असा गार्डनचा एरिया आहे जिथे तुम्ही आपल्या लहान मुलांना पण आणू शकता खेळायला.
सो आपल्या छोट्या लेकरांना पण घेऊन या. डाव्या साईडला कृषी उद्यान आहे ते काय कृषी पर्यटक ते खालच्या साईडला तुमच्या हॉटेल दापोली. हो मग नॅचरल आहे, मग नॅचरल आहे सगळं हे. प्रमोद माळी म्हणून पाण्याचं स्ट्रक्चर आहे. हे काय आहे? एक स्तूप प्रकार म्हणून आहे हा. डॅमचा आणि तिथं एक अच्छा. वरती नकाशा म्हणून ठेवलेला तिथं तो. हा. आता ओके. प्रॉपर हे नाही केलं त्यांनी. या एरिया म्हणजे पूर्णपणे असं मेंटेनन्सचं काम चालू आहे. म्हणजे मला वाटतं एक पावसाळ्यापर्यंत हे सगळं छानपैकी तयार होईल. पण हे काय असं इथे पाणी वगैरे वाहतं का इथून? इथून वरतून नाही, हां इकडून इकडच्या साईडला पाण्याचं ते आहे हां. तयार केलेलं. ओके हां हेच म्हणते मी, इथून पाण्याचं वगैरे आहे ना वाहतं. ओके अच्छा. कारंजा टाईप राईट. ओके सुंदर. ही आपली कोयना आहे नदी, बॅक बॅकवॉटर केलेलं पाण्याची नदी ना ही. बरोबर. हो. सो मस्तपैकी हे आम्ही आता पूर्णपणे गार्डन छानपैकी फिरलो. खूप सुंदर आहे. 20 रुपये तिकीट आहे प्रत्येकाचं. आणि हा पूर्णपणे तुम्हाला जर गार्डन बघायचं असेल साधारण अर्धा पाऊण तास तरी लागतो. व्यवस्थित शांतपणे फोटो काढा, एन्जॉय करा. असंच बघायचं म्हणून बघू नका. पण 20 रुपयाचं तिकीट वर्थ ह्याच्यासाठी आहे कारण की या गार्डनची पूर्ण व्यवस्थित साफसफाई केली जाते. सो या स्वतः तर या, आपल्या मुलाबाळांना पण घेऊन घ्या, पण असा मस्तपैकी निसर्गाचा आनंद लुटा. सो फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय हा आहे आपला आता कोयनाचा जो आहे तो डॅम पाहतोय. ज्यावेळेस डॅम ओव्हरफ्लो होतो म्हणजे पाणी जास्त साचतं त्यावेळेस ते 6 दरवाजातून सोडतात ना. हा जास्त झालं तर. आणि अच्छा. खाली एक वक्र दरवाजे हा खाली जो आता ज्या टर्बाईन मधून आता पाणी सोडले ते हा. खाली एक वक्र दरवाजा आहे 7वा. तिथून आता नदी पात्रात पाणी सोडले. मग ते अच्छा. सोडतात ज्यावेळेस पाणी म्हणजे सोडायचं असेल तर, जर सोडायचं असेल तर ते त्यावेळेस खालूनच सोडतात, वरतून सोडत नाही. ओके. इथे जाण्यासाठी आतमध्ये अजिबात अलाउड वगैरे काहीच नाहीये ना. ऑफिस आहे हा मग तिथून खाली आपल्याला अलाउडच करत आहेत तिकडे जायला. ओके. सो फ्रेंड्स इकडे या. पास द्यायचे ते कुठे सोडायचे तिथं वरती. आधी इथे खूप अलाउड होतं, पण सध्या काय इथे असं काही अलाउड वगैरे नाही आहे. सो तुम्ही या जर स्पॉटला आला तर इथूनच तुम्ही डॅम पाहू शकता. सध्या काही इथे अजून काही पाणी वगैरे सोडलेलं नाही आहे. सो पावसात वगैरेच या, माझं असं तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगणं. कशी आहे मिसळ असं विचारलं तर माझ्या वडिलांनी सांगितलं ही मिसळ तिखट आहे. हे काय उत्तर आहे काय? काय डॅड पण खरंच नाही तसंच ना, कितीला आहे म्हटलं तर प्राइस तर सांगितलं. विचारलं असतं. हा बरोबर कशी आहे. आहे म्हटलं मग, मराठी भाषेत. हा, काय सुरुवात केली आहे म्हणजे आम्ही आपली कशी? सरळ माणसं आहे. कशी आहे म्हणल्यावर मग ठीक आहे. तिखट आहे बरोबर. नाही नाही मी खात आहे. कशी आहे हो? आम्ही सांगणार काय बरी तिखट आहे. हा तिखट आहे. जाऊ दे. छान आहे. आपण आपल्या दादाला विचारूया. पण बघा इथली मिसळ बघा कशी अशी वेगळी आहे. समोसा पापड दिला जातोय आणि आम्ही त्यांना स्पेशली गरम गरम ब्रेड सांगितले. वेगळीच आहे ना इकडे. माझ्या आईला मिसळ आवडलेली आहे इथली मस्तच. मस्तच.